नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत पाठ 22 नाणी व नोटा। त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। अनिकेतकडे असलेल्या 2 रुपयाचा व 5 रुपयाचा नोटांची संख्या समान आहे। त्याच्याजवळ एकूण 560 रुपये असल्यास त्याच्याजवळ 2 रुपयाच्या किती नोटा आहेत? असे प्रश्न सोडत असताना विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला असे दिलेले असेल तर या दिलेल्या अंकांची बेरीज करून घ्यायची। 5 + 2 7 होतात आणि या ठिकाणी किती दिले? 560 भागिले 7। 7 म्हणजे 7, 7 8 जा 56 आणि हा 0 जसा तसा। तर आपल्याला विचारण्यात आलं होतं 2 रुपयांच्या किती नोटा आहेत? तर एकूण मिळाला 2 रुपयाचा 80 नोटा। पर्याय क्रमांक 3। मी कशा पद्धतीने सोडवले ते समजून घ्या। असे प्रश्न आणखी पुढे दिलेले आहेत, तेही समजून घेऊ। प्रश्न दुसरा, प्रदीप जवळ 100 रुपयाच्या नोटांच्या संख्येचा पावपट नोटा 500 रुपयाचा, निमपट नोटा 50 रुपयाचा व दुप्पट नाणी 1 रुपयाची असे मिळून एकूण 10,080 आहेत। तर प्रदीप जवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो किती नोटा आहेत माहित नाही, मग अशा वेळेस आपण पर्याय पद्धतीचा वापर करूया। मग त्या ठिकाणी तुम्हालाही पर्याय माहित नाही, मलाही पर्याय माहित नाही, म्हणून आपण पर्याय 1 पासून सुरुवात करूया। 100 रुपयाचा 20 नोटा घेतल्या मी। 100 रुपयाच्या किती नोटा घेतल्या? 20। तर त्यानंतर काय सांगितलेलं आहे? संख्येचा पावपट नोटा 500 रुपयाचा, म्हणजे या ज्या घेतल्या 20 याचा पावपट, पावपट घेतल्या तर किती होतात? 5। त्या आहेत 500 रुपयाचा नोटा। नंतर सांगितलेलं आहे निमपट नोटा 50 रुपयाचा, मग याचा निमपट नोटा ज्या 100च्या नोटा घेतल्या त्याच्या निमपट नोटा आहेत 50 रुपयाचा, म्हणजे याच्या निमपट आले 10 गुणिले 50। नंतर पुढे सांगितलेले आहे व दुप्पट नाणी 1 रुपयाची। आता दुप्पट नाणी याचा दुप्पट किती होतात? 40। 1 रुपयाची नाणी असे मिळून एकूण 10,080 आहेत। मग आता यांची एकूण बेरीज 10,080 यायला हवी। तर 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? तर 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 0 1 2 3 0 2 1 2 1 2 0 1 2 0 5 5 जा 25 1 0 जसा तसा हा 1 0 आणि हा 1 0 म्हणजे 2 0 झाले। 1 5 जा 5 आणि हा 1 0 जसा तसा आणि 4 1 जा 4। मी ह्या ठिकाणी जी मांडणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक, हजार खाली हजार, म्हणजेच युनिट 10 100 1000 खाली तुमची योग्य मांडणी असली पाहिजे, तरच तुमचं उत्तर येणार आहे। या ठिकाणी याचं उत्तर आलं 0 4 5 आणि 5 10 चा 0 1 कॅरी 4 आणि 1 5। या ठिकाणी उत्तर मिळाल्यानंतर माझं एक लक्षात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 5040 च्या दुप्पट जर केली तर 10,080 होतात। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जे 100च्या 20 नोटा आहेत तर 100च्या किती नोटा घ्याव्या लागतील? 40। पहा या ठिकाणी याची दुप्पट करतो विद्यार्थी मित्रांनो, 40 दुप्पट करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल। 2 0 0 2 4 जा 8 8 नंतर 2 0 0 आणि 2 5 जा 10। हे उत्तर मिळालं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो। बघा, मग हे पर्याय क्रमांक 1 घेतला होता, याची दुप्पट केली म्हणून याची दुप्पट येते पर्याय क्रमांक 3, म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 3। चला पुढचा प्रश्न पाहूया, तिसरा। संदीप जवळ 42,358 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयाचे एक बंडल आहे। त्या 100 रुपयाच्या नोटांऐवजी त्यांना 500 रुपयाच्या नोटा हव्या असतील
तर 500 रुपयाच्या एकूण किती नोटा होतील? 2022 ला आलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आता याचाच मोठी संख्या बघितल्यानंतर ही करते 42432 मायनस 42378. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 मधून जात नाही म्हणून इकडनं 1 कॅरी केला, इथं उरेल 2. 12 मायनस 8 4, 2 मायनस 7 होत नाही, इकडनं 1 कॅरी केला, इथं उरले 3. 12 मायनस 7 5, 3 मायनस 3 0, 2 मायनस 2 0 आणि 4 मायनस 4 0. आता याच्यात एक प्लस करतोय. प्लस का विद्यार्थी मित्रांनो? कारण या नोटांचा या नंबर पासून ते ह्या नंबर पर्यंत आहे, पण एक नंबर त्यातून मायनस केला गेला, तो आपल्याला मिळवावा लागेल. मग मिळवल्यानंतर उत्तर मिळतंय 55. आता या ठिकाणी किती नोटा मिळाल्या? 55. आणि त्या कितीच्या होत्या? 100च्या. मग 55 ला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर फक्त 2 झिरो वाढवायची आवश्यकता आहे, मी तुम्हाला सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे. मग हे आल्यानंतर 500 रुपयाचा नोटा आपल्याला मिळवायचा आहे, तर याला 500 ने भाग द्यायचा. हा झिरो गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. 5 1 जा 5, 5 1 जा 5 आणि 5 1 जा 5. उत्तर मिळालं 11 आणि ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपे आहे, फक्त तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्या अगोदर चौथा प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे जे व्हिडिओ असतील ते तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळत राहतील. प्रश्न चौथा, जीवनने 50 रुपये, 100 रुपये व 500च्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 20 रुपयांचा नोटा मागितल्या, तर त्याला 20 रुपयाच्या किती नोटा मिळतील? 2021 ला आलेला हा प्रश्न. आता हे 500च्या 2 नोटा म्हणजे किती झाले? 1000 रुपये. 100च्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये आणि 50च्या 2 नोटा म्हणजे 100 रुपये. यांची बेरीज केली तर एकूण किती रुपये बँकेत दिले होते ते करतील. 0 0 0 0 0 0, 2 + 1 3 आणि हा 1 जसाच तसा. त्याने बँकेत दिलेले होते 1300 आणि त्याच्यात 20 रुपयाच्या किती नोटा येतील, म्हणून याला 2ने भाग देऊ, 20 ने भाग देऊया. हा 0 गेला, हा 0 गेला. 2 1 जा 2, 2 6 जा 12. 13 मधून जर 12 मायनस केले तर 1 उरतात, इथं झाले 10 आणि 2 5 जा 10, 65 म्हणजे 65. या ठिकाणी तो किती नोटा घेईल 20 रुपयाचा? 65. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 5वा. सहलीसाठी 39 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 525 रुपये जमा केले, त्यामध्ये 500 रुपयाचा 40 नोटा व उरलेल्या 5 रुपयाच्या नोटा होत्या, तर त्यात 5 रुपयाच्या किती नोटा होत्या? 2020 ला आलेला हा प्रश्न. आता 525 एका विद्यार्थ्याचे असे एकूण 39 विद्यार्थी आहेत. 9 5 जा 45, त्याचा 5 इथं घेतला, 4 कॅरी केला. 9 2 जा 18, 18 मध्ये 4 मिळवले तर 22 होतात. 22 चा 2 कॅरी केला. 9 5 जा 45, त्याचा 2 मिळवले तर 47. ही संख्या झाली म्हणून इथं 0. 3 5 जा 15, 15 चा 5 इथं 1 कॅरी. 3 2 जा 6 आणि 1 7. 3 5 जा 15, 3 2 जा 6 7, 3 5 जा 15, 5 7, 14 चा 4 1 कॅरी, 10 1 कॅरी 2. 20,475 रुपये एकूण गोळा झालेले आहेत. त्यापैकी 500 रुपयाच्या 40 नोटा. आता या 500 रुपये त्याच्या 40 नोटा म्हणजे पाहूया. 1 2 3 0, 1 2 3 0, 4 5 जा 20, हे झाले 20,000. मग या ठिकाणी जर 20,000 इथून मायनस केले
तर आपल्याला मिळतात 475 रुपये. आता 475 मध्ये 5 रुपयाच्या किती नोटा येतील? 5 1 जा 5, 5 9 जा 45, 47 मधून जर 45 मायनस केले तर 2 उरतात आणि 5 5 जा 25, 95. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 6वा. ऋतुजाने 35 प्रति किलो दराने 6 किलो गहू, 32 प्रति किलो दराने 3 किलो ज्वारी व 280 प्रति किलो दराने अर्धा किलो चहा विकत घेतला, तर दुकानदारास 500 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? 2020 ला आलेला प्रश्न. 35 प्रमाणे किती? 6 किलो. नंतर 32 प्रमाणे 3 किलो आणि या ठिकाणी 280 रुपयाला 1 किलो, 280 ला 1 आणि अर्धा किलो काढायचे म्हणून त्याला 2 भाग देऊया. 2 1 जा 2 1 जा 2 4 जा 0. अर्धा किलो मिळाले आपल्याला 140 ला. 3 2 जा 6, 3 3 जा 9, 6 5 जा 30, 30 चा 0, 3 कॅरी. 6 3 जा 18, 18 मध्ये 3 मिळवले 21. आता ह्या ठिकाणी आपल्याला सर्वांची काय करायची आहे? बेरीज. म्हणजे किती रुपये लागले ते कळेल. 210, 96, 140, 6 10 14 चे 4 हाताला 1 3 4 446. आता 500 रुपये दिले, त्याच्यातून 446 जर मायनस केली 10 9 4 4 5 0, 54 रुपये नोट दिली, तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? पर्याय क्रमांक याचं योग्य उत्तर 3, 54 रुपये परत देईल. पुढचा प्रश्न आहे 7वा. प्रत्येकी 15 प्रमाणे 6 आंबे. मी या ठिकाणी प्रश्न वाचण्यापेक्षा मांडणी करतो लगेच क्विकली. 15 प्रमाणे 6 आंबे व प्रत्येकी 25 प्रमाणे 6 अननस, 25 प्रमाणे 5 अननस विकत घेऊन मंदारने फळ विक्रेत्याला 100 रुपयाच्या 2 नोटा व 50 रुपयाची 1 नोट, 100च्या 2 मध्ये 200 आणि हे मिळून 250 रुपये नोट दिली, तर उरलेली रक्कम परत देताना फळ विक्रेत्याने त्याला 4 नोटा दिल्या. 4 नोटा दिल्या, त्यापैकी 1 नोट 5 ची, त्यापैकी 1 नोट 5 रुपयाची, इथून मायनस केली, उरल्या किती? 3 नोटा. तर उरलेल्या 3 नोटा कोणत्या मूल्याच्या असतील? आता या 3 नोटा आपल्याला कोणत्या मूल्याच्या आहेत ते शोधायचं आहे. अगोदर यांची बेरीज करावं लागेल मल्टिप्लिकेशन करून. 6 5 जा 30 चा 0, 3 कॅरी. 6 1 जा 6 आणि 3 9, 5 5 जा 25 चा 5, 2 कॅरी. 5 2 जा 10 आणि 2 12. यांची बेरीज करूया. ह्याच ठिकाणी बेरीज करतो. 5 1 2, 215 रुपये. आता याच्यातून 215 रुपये जर मायनस केले तर या ठिकाणी आपल्याला मिळतात 35 रुपये. त्यापैकी 1 नोट जी होती 5 रुपयाची मायनस केली, उरले 30 रुपये आणि 3 नोटा होत्या, याला 3 ने डिवाइडेड केलं. 3 1 जा 3 0 जसा तसा. उत्तर आलं 10. 10 रुपयाचा नोटा मिळतील. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. निखिलने 3 चोकोबार विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने 5 रुपये परत दिले, तर एका चोकोबारची किंमत किती होईल? 2023 ला आलेला प्रश्न. 50 रुपये दिले, त्याच्यातून 5 रुपये मायनस केले, तर उरले 45 रुपये. 45 रुपयामध्ये 3 त्याने चोकोबार घेतले. 3 1 जा 3, 3 1 जा 3, इकडे 1 कॅरी केला. 3 5 जा 15. 15 रुपयाला 1 चोकोबार, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं
योग्य उत्तर. खूप सोपे प्रश्न आहेत, फक्त सोडवण्याची पद्धत ट्रिक आपल्याला माहित असली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 9वा. अमयकडे 5, 10, 20 रुपयाच्या काही नोटा आहेत. या सर्व प्रकारच्या नोटा मिळून त्याच्याकडे एकूण 2450 आहेत. जर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या समान असेल तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असतील, असा प्रश्न अगोदर सोडवलेला आहे. तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो, यांची काय करायची बेरीज. 20, 10, 30 + 5 35 म्हणजे एकूण मिळाले 35. आता या ठिकाणी 2450 भागिले 35 म्हणजे प्रत्येकी किती नोट ते आपल्याला मिळेल. 35चा टेबल येत नाही म्हणून आपण 5 ने त्याला भाग देऊया, कारण वरती 0 नंतर 5 आहे. 5 7 जा 35, 5 4 जा 20, उरले 4. या ठिकाणी 5 9 जा 45, हा 0 जसा तसा. 4 9 0 याला पुन्हा 7 ने भाग देऊया. 7 1 जा 7, 7 7 जा 49, हा 0 जसा तसा. उत्तर मिळालं विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक नोट त्याच्याकडे 70 असतील. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 10वा. एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत 64 आहे. पुस्तकांची किंमत ही वहीच्या किमतीच्या 18 रुपयांनी जास्त आहे, तर 2 वह्यांची किंमत किती होईल? हे मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सोडून दाखवतो थोडस, कारण मी विद्यार्थ्यांना रेग्युलर मध्ये वेगळं शिकवलंय. तुम्हाला या ठिकाणी मी थोडं वेगळ्या ट्रिकने सांगतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, एक पुस्तक व एक वही. आता या ठिकाणी पुस्तक आणि वही बरोबर कितीला आहे माहित नाही. पहा या ठिकाणी एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत 64 रुपये हे आपल्याला माहित आहे. पुस्तकाची किंमत ही वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयाने जास्त. पुस्तकाची किंमत ही वहीच्या किमतीपेक्षा, बघा, पुस्तकाची किंमत ही वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयाने जास्त. वहीची किंमत माहित नाही म्हणून त्याला काय मानू x, आणि पुस्तक x + 18 कारण याच्यापेक्षा 18 ने ती जास्त आहे. तर 2 वह्यांची किंमत किती? यावरून आपण आता समीकरण तयार करूया. x + 18 बरोबर किती रुपये? 64 रुपये आहे. असे प्रश्न नवोदयमध्ये येत असतात आणि ते नवोदयमध्ये ह्याच पद्धतीने आपल्याला सोडवावे लागतात. तेव्हा आपल्याला कुठे जाऊन उत्तर मिळतं. या ठिकाणी किती x आहेत विद्यार्थी मित्रांनो? 2x, म्हणून 2x घेऊया. या ठिकाणी उरले किती? +18 बरोबर 64 रुपये. 2x. आता या ठिकाणी हे 18 जे हे आपल्याला घालवायचे म्हणजे सोडवायचे, तिथं यायला नको. म्हणून अशा वेळेला नियमानुसार हा 18 तिकडे जात असताना मायनस होतो, म्हणजे 64 पुढे 18 गेला मागे. ह्या ठिकाणी 64 मधून 18 म्हणजे 18 मायनस करूया. इथं झाले 14, इथं झाले 5. 14 - 5 जर केले तर 14 - 8 जर केले तर या ठिकाणी 6 उरतात आणि इथं उरतात 4, 46. आता 2x बरोबर 46 मिळाले. 2x म्हणजे काय? दोघांची किंमत याच्यात दिलेली आहे. एकाची किंमत काढण्यासाठी आपण 46 ला 2 ने भाग देऊया. 2 1 जा 2 2 जा 4 आणि 2 3 जा. एका x ची किंमत मिळाली 23, म्हणजे वहीची किंमत मिळाली 23 रुपये. अशा 2 वह्यांची किंमत विचारली म्हणून याच्या दुप्पट केली. याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 3 जा 6, 2 4 जा 2 2 जा 4, 46. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. या पद्धतीने सोडवलं तर तुमचं उदाहरण चुकणार नाही. पुढचा प्रश्न 11वा. 50 रुपयाचा एका बंडलात ह्या क्रमांकापासून ह्या क्रमांकाच्या नोटा उरलेल्या आहे, तर बंडलात किती रक्कम उरली आहे, असा प्रश्न आपण सोडवलाय विद्यार्थी मित्रांनो.
यांचं काय करायचंय, मोठ्या संख्येमधून छोटी संख्या मायनस करायची, प्लस 1 मिळवायचा. कारण का, कारण ह्या क्रमांकापासून त्या क्रमांकापर्यंत म्हणजे दोघी ऍड आहेत. मोठी संख्या 86720 मायनस 867185. इथं डायरेक्टली 10 घेतो, इथं 9 आणि इथं 1, कारण कॅरी केल्यामुळे. 10 minus 5 5, 9 minus 8 1, 0 0 0 0. याच्यामध्ये प्लस 1 केले, किती झाले 16. तर बंडलात किती रक्कम उरली आहे, 16 नोटा होत्या 50 रुपयाचे. आता या ठिकाणी काय करणार, 16 multiply 50. हा 0 जसा तसा. 5 6 जा 30, 30 चा 0, 3 कॅरी, 5 1 जा 5 आणि 3 मिळवले तर 8. 800 रुपये उरले होते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. या पद्धतीने सोडवा विद्यार्थी मित्रांनो. याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. जर प्रॅक्टिस केली तर येणारे जे उत्तर असतील ते तुमचे बरोबरच मिळतील, तुमचा उत्तर चुकणार नाही. 12वा प्रश्न आहे, धनेशजवळ 50 20 10 व 5च्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1020 असल्यास धनेशजवळ 50च्या किती नोटा आहेत 2017ला. मागे सोडवल्याप्रमाणे पुन्हा सेम प्रश्न आलाय, यांची बेरीज करा. 70 80 आणि 5 85. 1020 भागिले 85. 85चा टेबल येत नाही, पण शेवटी 5 आणि 0 5च्या कसोटीनुसार त्याला आपण 5 ने भाग देऊया. 5 1 जा 5 उरले 3 35. 5 7 जा 35. 5 2 जा 10 जात नाही म्हणून इथं 0, इथं झाली संख्या 20 आणि 5 4 जा 20. 2 0 4 17. 17 1 जा 17, 17 1 जा 17. आता या ठिकाणी उरले किती 3, हे झाले 34. 17 2 जा 34. उत्तर मिळाला आपल्याला 12. मग 50च्या किती नोटा असतील 12. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 13वा. 970 रुपयात 50च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील 2017ला आलेला हा प्रश्न. भाग द्या विद्यार्थी मित्रांनो. कशाने देणार 50 ने. हा 0 गेला, हा 0 गेला, काटाकाटी करायची. 5 1 जा 5, 5 1 जा 5. इकडे उरले 4, इथं झाले 47 आणि 5 9 जा 47 उरले 2, म्हणजे 20 रुपये. याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. आपल्याला विचारलंय 50च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील, त्याचे उत्तर मिळाले 19. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 14वा. सुशांतने 35 पैसे ही रक्कम 35.5 अशी लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 35.5 आणि त्यानंतर हे आहेत 35 5 पैसे, म्हणजे 5 पैसे असे लिहिणार कारण ते 100 पैकी. मग हे झाले 50 आणि फरक विचारला म्हणजे सबट्रॅक्शन मायनस करावं लागेल. 0 - 5 होत नाही, इकडे 1 कॅरी केला, इथे झाले 0, इथं उरले 4. 10 - 5 5, 4 जसा तसा, इथं 0 0. 45 पैशांनी उत्तर चुकेल, म्हणजे 45 पैशांचा फरक पडेल. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 15वा. धनेशने 50 व 100 रुपयाचा प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10च्या नोटा मागल्या तर त्याला 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील. 2018ला आलेला हा प्रश्न. आता 8 50च्या 8 नोटा, 0 जसा तसा. 18 8 5 जा
40. नंतर 100च्या 8 नोटा, 1 2 0 जशास तसे, 8 1 जा 8, यांची जर बेरीज केली तर होतात 1200. देऊन त्या रकमेत 10च्या नोटा मागितल्या. आता 10चा मागितल्या म्हणून याला 10ने भाग देऊया. हा 0 गेला, हा 0 गेला. उरले विद्यार्थी मित्रांनो 120. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपे, फक्त तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. 5 रुपयाची 30 नाणी देऊन 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? 2019 ला आलेला प्रश्न. 5 रुपयाचा 30, 3 × 5, 0 जसाच तसा, 5 3 जा 15, आणि 10 रुपयाचा नोटा म्हणून त्याला 10ने भाग दिला. हा गेला, हा गेला, उरले 15. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 17वा. जोसेफने 3.5 रुपयांना 1 पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली व 12.5 रुपयाचे 1 पेन या दराने 2 पेन विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? 2019 ला आलेला हा प्रश्न. 3.5 रुपयाला 1, 3.5 ह्या पद्धतीने 3.5 रुपयाला 1 पेन्सिल या दराने अर्धा डझन म्हणजे काय? 6 पेन्सिली. 6 5 जा 30 चा 0, 3 कॅरी. 6 3 जा 18, 18 मध्ये 3 मिळवले 21. 1 अंकानंतर दशम चिन्ह दिला तर इथे मिळाले 21 रुपये. 12.5 रुपयांचे 1 पेन या दराने 2. आता 12.5 तेही तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. असे 2 पेन. 2 5 जा 10 चा 0, 1 कॅरी. 2 जा 4 आणि 1 5, 2 1 जा 2. 1 अंकानंतर दशम चिन्ह. इथं मिळाले 25. यांची बेरीज करूया. 6 4. तर आता दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली. आता मला सांगा 50 मधून 46 जर मायनस केलं तर किती होतात? 4. म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 18वा. श्रीकांतने 900 रुपयांचे घड्याळ खरेदी केले. त्याने दुकानदाराला 10, 20, 50 व 100 च्या समान नोटा दिल्या तर त्याने 20 च्या एकूण किती नोटा दिल्या? 2019 ला आलेला प्रश्न. सेम प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 900. आता या नोटांची संख्या 150, 170, 180. 900 भागिले 180. हा गेला, हा गेला. 18 1 जा 18 आणि 18 5 जा 90. 20 रुपयाचा एकूण 5 नोटा मिळाल्या. पुढचा आणि या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. स्वराने चा फ्रीज आणि चा दूरसंच संच विकत घेतला. तिने 2000 रुपयाचा 19 नोटा दुकानदाराला दिल्या तर दुकानदार स्वराला 10 रुपयाचा किती नोटा परत करेल? 2019 ला आलेला प्रश्न. यांची बेरीज करूया. 1 5 9 8 0 प्लस 2 0 7 4 0 0 8 आणि 4 12 2. 1 हाताला म्हणजे कॅरी केला. 9 आणि 1 10 आणि 7 17. 1 कॅरी 5 1 6 3. 36,720 रुपये आणि 2000 रुपयाचा 19 नोटा. गुणिले 19. 1 2 3 1 2 3. 19 2 जा 38. आता ह्या संख्येतून ही संख्या मायनस करा. 38,000 वजा 36,720. 10 9 9 आणि इथं 7. इथं उरले इथं 10 नाही, इथं 0 0 चा 0. इथं 10 10 minus 2 8. इथं 2 1 0. 1280. आता या ठिकाणी तर दुकानदार स्वराला 10 रुपयाच्या किती नोटा देईल?
इथंच भाग देतो विद्यार्थी मित्रांनो। हा गेला, उरले किती? 128। पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर। चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कळवा, व्हिडिओला सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओ मध्ये।